नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वरळीमधून। वरळीमध्ये म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मात्र ड्रग्सचं सेवन केलं होतं का याबाबत आता तपास केला जातोय। वैद्यकीय अहवालासह इतर पुरावे तपासायला सुरुवात झाली आहे। वरळीमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टला हजारो प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय। या मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा त्यानं ड्रग्सचं सेवन केलं होतं का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो। या प्रसंगी आता तपास सुरू झालेला आहे। वरळीमध्ये एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं। हजारो प्रेक्षक या कॉन्सर्टमध्ये त्यांनी सहभागी उपस्थिती लावली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी मनोज दाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे या कॉन्सर्ट दरम्यान, काय नेमकी माहिती आहे? कोणत्या कारणावरून त्याचा मृत्यू झालाय? काही कारण अद्याप कळू शकलेलं आहे का वैद्यकीय अहवालानुसार? सिद्धेश, आपण बघतो काल वर्लीमध्ये एक घटना घडलेली आहे। मुंबईतील NHAI वर्ली डोम येथे लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूचे नेमके कारण काय ते अद्याप स्पष्ट झालेले नाही आहेत। आणि आपण बघतो या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास पोलिसांकडून केला जात आहे। या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन केलं होतं का, याचा संबंध ड्रग्सचा संबंध आहे का, याचा तपास मुंबई पोलीस या ठिकाणी करत आहेत। कारण की आपण बघतो गोरेगावमध्ये जो म्युझिक कॉन्सर्ट झालेला होता त्यामध्ये ड्रग्सचं सेवन केलं गेलं होतं आणि त्यामध्ये आपण घटना घडली होती गोरेगावमध्ये आणि त्यानंतर आता मुंबई वर्लीमध्ये ही घटना घडली आहे। पण या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन केलं होतं का, ड्रग्सचा या संदर्भात संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जातो। आणि या कार्यक्रमाला आपण बघतो हजारोपेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होते आणि पोलिसांनी मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे तपासण्याचा सुरुवात देखील केलेली आहे। आणि आपण या ठिकाणी पोलिसांचा तपास लवकरात लवकर पूर्ण देखील होईल। आणि आपण या ठिकाणी पोलिसांकडून ड्रग्सच्या सेवनाबद्दल काही माहिती मिळते का, याचा पोलिसांकडून पूर्णपणे तपास केला जात आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।